आज आईसाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे होते आणि त्यासाठी घरात माझ्याकडे जेवढं सामान होतं ना त्याच्यामध्ये मला हे लाडू बनवायचे होते. आणि या सगळ्या साहित्यात अनुग्रह A2 गीर गाईचं तूप मी वापरणार आहे. ह्याचा सुवास तर एवढा खमंग येत होता ना. महत्वाचे म्हणजे हे पारंपरिक बिलोना पद्धतीने तयार केलेलं आहे. गीर गाईच्या A2 दुधापासून बनवले आणि 100% शुद्ध आणि लॅब टेस्टेड पण आहे बरं का. याच्यामध्ये कसलंच केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाहीये. अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं आहे. म्हणून मी ह्या तुपाचा वापर करून म्हटलं लाडू बनवावा. 2 चमचे तुपामध्ये ना आधी मी बदाम आणि त्याच्यानंतर आता काजू भाजून घेतलेत छान. त्याच्यानंतर तीळ पण मी भाजून घेतलेत आणि माझ्याकडे घरात जेवढं काही सामान होतं ना ड्रायफ्रुट्समध्ये ते वापरून केले. ह्याच्यापेक्षा तुम्ही अजून पण भरपूर ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे खोबरं किसून घेतले मी आणि ते पण छान तुपामध्ये भाजून घेतलं. खोबरं एकदा भाजून झालं की त्याच्यानंतर खजूर जे आहे ना त्यातले बिया काढून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि मग ते तुपामध्ये भाजले. या खजुरामुळे ना आपल्याला दुसरं काही गोड घालायची गरज नाही पडणार लाडूमध्ये. आणि नंतर माझ्या लक्षात आलं खसखस पण भाजायची होती मला तुपामध्ये आणि ती पण मी याच्यामध्ये टाकून घेतली आणि आता छान लाडू वळून घेते. जर तुम्हाला हे गीर गाईचं तूप हवं असेल ना कमेंटमध्ये लिंक टाईप करा, लिंक भेटून जाईल. आणि एक्स्ट्रा 5% डिस्काउंटसाठी रोहिणी 01 कोड यूज करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.